अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशातल्या सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन संपन्न. अमरावती मुंबई विमान सेवा सोमवार बुधवार शुक्रवारी सुरू राहणार. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा मनपानं हटवला. पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. काठेगल्ली ते भाभा नगरच्या दिशेनं जाणारी वाहतूक इतर मार्गानं वळवली. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला. जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये 31 पोलीस कर्मचारी जखमी. काठेगल्लीमध्ये मध्यरात्री पोलीस वाहनांवर झाली दगडफेक. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केली विचारपूस. पोलीस कुठल्या एका जाती धर्माचे नसतात, ते महाराष्ट्राचे संरक्षण आणि महाराष्ट्राला जपण्याचं काम करतात. नाशिकच्या राड्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. तर कायदा कुणीही हातात घेऊ नका, सामंतांचं आवाहन. शिवसेनेच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच दर्गा कारवाई. खासदार संजय राऊतांचा दावा. तर दंगली कुठे घडवायच्या याचा मुहूर्त भाजपवाले चांगलेच काढत असतात, राऊतांचा आरोप. तनिषा विजे मृत्यू प्रकरण ससून रुग्णालयाचा अहवाल पूर्ण. आज रुग्णालयाचे डीन अलंकार पोलीस स्टेशन किंवा पुणे पोलीस आयुक्तांकडे सादर करणार. वाघ्या कुत्र्याच्या समाधीला 20 पोलिसांचं संरक्षण द्या. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी. तर शरद पवारांनी फावल्या वेळामध्ये नवा इतिहास लिहावा, पडळकरांची खोचक टीका. पुण्यातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी, विद्यार्थ्यांची आंदोलनाद्वारे मागणी. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा. उद्योजक आणि पद्मविभूषण कुमाल मंगलम बिर्ला यांना यंदाचा स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. अभिनेत्री श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सुनील शेट्टी, सोनाली कुलकर्णी यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर. दीनानाथ मंगेशकर यांच्या जयंतीच्या दिवशी 24 एप्रिलला होणार पुरस्काराचं वितरण. तमाशा कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत. फडमालक, कलाकार, वादक यांच्या समस्या समजून घेऊन पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी समिती उपाययोजना सुचवणार. मुंबईमध्ये ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन. यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी घेतलं ताब्यात. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाल्याची माहिती. ईडी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या झटापटीमध्ये खासदार वर्षा गायकवाड किरकोळ जखमी. जीटी रुग्णालयामध्ये वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार सुरू. मुंबई केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन. कच्च्या तेलाच्या किमती आणि कमी झालेल्या असताना सुद्धा इंधनाचे दर कमी केले जात नसल्याचा आरोप. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चा. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पोलीस आंदोलन दडपत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. मोर्चा न काढण्याबाबत पोलिसांनी बजावली होती नोटीस. मुंबईतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षकाने मुलीची छेड काढल्याचं प्रकरण. मनसेचा शाळेमध्ये राडा. मनसैनिकांनी शाळेत शिक्षकाला फेकून मारला कोळसा. डोंबिवलीच्या भोपर गावामध्ये हनुमान जयंतीला दोघांमध्ये वाद. वादानंतर हवेत गोळीबार करत एकाची दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी. तर धमकी देणारे योगेश मडवी विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. इक्बाल सिंग चहल यांची मुंबई जिल्ह्याच्या पालक सचिवपदी निवड. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी आणि नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी राज्यानं संयोजक म्हणून काम करण्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती केल्याची माहिती. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यास मनाई केल्याचा मनसेचा आरोप. तर ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून तात्काळ दखल. मराठी बोलण्यास मनाई करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याबाबतचे परिपत्रक केले जारी. पालघरच्या डहाणूमधील गोमणेमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पांचं काम स्थानिकांनी रोखलं. भूसुरुंग स्फोटामुळे घरांना तडे जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. घाटकोपर रेल्वे स्थानकामधील मध्यावर मेट्रोशी जोडणाऱ्या पुलाची एक बाजू बंद राहणार. दुरुस्तीमुळे पूल बंद. गर्दीच्या वेळेस सर्वात जास्त वापर असलेल्या पुलाची बाजू बंद केल्यानं प्रवाशांना सहन करावा लागतो मनस्ता. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. फोनवरून धमकी देणाऱ्याला बोरिवलीमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपीनं याआधीही मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याची माहिती. मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढच्या 2 ते 3 दिवस तापमान कायम राहणार असल्याची देखील हवामान विभागाचा अंदाज. उकाड्यानं मुंबईकर मात्र त्रस्त.
ईडीची मुंबईसह देशामध्ये 15 ठिकाणी छापेमारी. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये मुंबई, दिल्ली, चंदीगड, अहमदाबादमध्ये ईडीचे छापे, तर इंदूर, जयपूर, चेन्नई, संबलपूरमध्येही ईडीचे छापे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.